नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी 24x7 न्यूज चॅनल। माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। पाहूयात आता महत्त्वाची नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील पौड या ठिकाणी। माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी अरुण विकोबा राऊत यांचं पूर्ण परिवार या ठिकाणी खरं तर आंदोलनाला बसलेला आहे। पुणे भूमी अभिलेख जिल्हा अध्यक्ष प्रभाकर मुसळे यांनी आज पौड या ठिकाणी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आजच्या 9व्या दिवशी या ठिकाणी भेट देऊन राऊत परिवाराशी चर्चा करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। यावेळी या ठिकाणी भूमी अभिलेख जिल्हा अध्यक्ष प्रभाकर मुसळे यांनी यावेळी राऊत यांना कागदपत्राविषयी समजून सांगून आपण या झालेल्या घटनेवरती लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन आमरण उपोषणकर्ते अरुण विकोबा राऊत यांना यावेळी दिले। माझा शेजारी जो आहे ना प्रतिवादी, तो सुद्धा माझ्या संग आडवा नाही, पण तुम्ही चालवलंय ना मधी आडा सरासरी इकडे तिकडे सरासरी, त्याच्यामुळे हा खेळ चाललाय आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळं बिघडून ठेवलंय। एवढं बिघडायचं काय कारण नव्हतं। तुम्हाला फक्त आम्हाला सारायचंय आजूबाजूला। तुम्ही बघा सर, लय त्रास देत आहे माझ्या पोरात, त्रास द्यायचं बंद करा। काही झालं या व्यक्तीचं आज हो उद्या हो परवा मला काय करायचं ते मी करीन। जर तुम्ही असं तुम्ही उद्या करा परवा करा। तुमची लोक म्हणतात पालकमंत्र्याचा आमच्या डोक्यावर हात येतो, पण आमचं कोण काय करू शकत नाही, बरं का? हे लक्षात ठेवा। मी 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 तुम्हाला 10 वेळा सांगतो की पालकमंत्र्यांनी अजितदादांनी माझं वाटोळं करायला तुम्हाला सांगितलं नाही, माझं वाटोळं करायला तुम्हाला सांगितलं नाही। पगार भरपूर आहे, आता तुम्ही संपर्क केला, संपादी तुम्हाला पगार वाढला। मलिदा खल्लाच्या लडकतकडनं तुमच्या त्या निगडीनी आणि आता माझं वाटोळं आपलं माझा भाग घालवला त्या निगडीनी। मी मनुष्यवादाचा गुन्हा त्या निगडीवर दाखल करणार आहे, मला गॅस पेपर प्रमाणे पाहिजे आणि मी मेलो आता हे सगळे तुमच्यावर। आणि मी 3 दिवस गुरुवारी मी तलाईन बंद करणार, शुक्रवारी मी तलाईन बंद करणार। जिल्हा अध्यक्ष मुसळे येत्या 2 दिवसामध्ये योग्य तो निर्णय घेऊन मार्गी विषय लावणार आहेत। या अनुषंगाने आज पौड वैद्यकीय सुविधाचे डॉक्टर यांनी अरुण राऊत यांची तपासणी केली असता परिस्थिती नाजूक असल्याचं डॉक्टरांकडून यावेळी समजले। पाहूयात आता पुढील निर्णय काय होतोय। घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।